Sunnet News. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. भारत सरकारने जे महिला विधेयक आयोग टाकला होता तो विरोधकांच्या प्रयत्नामुळे ते हाणून पडला आहे आणि त्यांना तिथं या विधेयका पास झालेलं नाही. आता या विषयावर संपूर्ण भारतभर भाजपातर्फे जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहे. काल मुंबईला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला आणि आता नांदेडमध्ये आमच्या नांदेडला आहेत श्रीजयाताई आमदार आहेत. आता त्यांचा एक प्रयत्न आहे की जनतेसमोर या विधेयकाचं जे काही झालेलं आहे हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न चालला आहे. आपल्यासोबत आहे श्रीजयाताई. आपण काय नेमकं या विधेयकावर आपल्याला म्हणायचं आहे? खरं म्हणलं तर नरेंद्र मोदी साहेबांनी आपले देशाचे कणखर नेतृत्व आहेत त्यांनी जेव्हा ही स्पेशल सीटिंग बोलवलेली की 33% आरक्षण 2023मध्ये जे ऑलरेडी महिलांचं पास झालेलं, आता 3 अजून बिलं काढलेले, 2 अमेंडमेंट होते, 1 बिल होतं, ते बिल काढलेलं पास करायला 2/3 मेजॉरिटी त्याच्यासाठी पाहिजे होती. हा स्पेशल बिल होता, त्यामुळे स्पेशल सीटिंग नियोजन केलेलं आणि ह्यात 33% महिलांना आरक्षण मिळालं असतं. लोकसभेमध्ये आज जिथे 543 असे सदस्य आहेत त्यातले जर पुढच्या 33% आरक्षण म्हणून डिलिमिटेशन झालं असतं, पुढे आपल्याला 300पर्यंत महिला खासदार आज लोकसभेत दिसले असते 2029ला. पण ते 2/3 मेजॉरिटी नाही मिळाल्याबद्दल मला असं वाटतं देशाभरात महिलांचं एक मोठं घात झालेलं आहे, त्यांच्यासोबत धोका झालेला आहे असं बोललं तर काही खोटं ठरणार नाही. महिलांसाठी ही मोठी संधी होती. आज आपण बघतो घरोघरी सगळेच म्हणतात की खरं होम मिनिस्टर आमची घरची महिलाच असते आणि जे महिलांच्या हातात आहे ते घरसुद्धा आजच्या 21व्या शताब्दीत आपण बघतो घरसुद्धा चालवतात, बाहेर नोकरीलासुद्धा जातात. एवढं सगळं आपण हेही पाहिलं आहे की दुर्गालासुद्धा अष्टभुजा असतात. ते एक नारी शक्ती, नारी जी करू शकते, ती शक्ती जी करू शकते, मला असं वाटतं आज तिच्याबरोबर मोठा धोका झालेला आहे. ऑपोजिशननी त्यांना मोठा धोका दिलेला आहे. मोठी संधी होती जेणेकरून महिलांना खूप चांगली. आज मला असं वाटतं की मी एकुलती एक नांदेड जिल्ह्यात महिला आमदार आहे. माझ्यासोबत पण अजून महिला आमदार असले असतेच मला आनंद होतो. माझ्या मतदारसंघात 2 नगराध्यक्ष आहेत जे महिला उमेदवार आहेत, नांदेडची महिला महापौर आहेत. हे खूप आनंदाची गोष्टी आहे. स्थानिक स्वराज्यात त्यांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. तसंच लोकसभा आणि विधानसभेतसुद्धा 33% आरक्षण जर महिलांना मिळालं तर ही देशाची प्रगती अजून झपाट्याने वाढेल. विरोधकांचं असं म्हणणं आहे की महिला विधेयकाला आमचा विरोध नाही, परंतु ते डिलिमिटेशनचं जे चालू केलेलं आहे आणि डिलिमिटेशनमुळे जे काही भारत देशातल्या ज्या काही एकंदरीत पूर्ण आपलं विधानसभा आहे, लोकसभेच्या जागा आहे, या जागेमध्ये अन्याय दक्षिणेवर आणि उत्तरेमध्ये फार मोठा फरक पडणार आहे आणि दक्षिण भागावर अन्याय होईल असं म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे. याच्यावर काय म्हणणार? आपण जर पाहिलात तर ज्या दिवशी डिस्कशन सुरू झालेलं माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे, तसेच आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी सुद्धा ह्याच गोष्टीवर स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुठल्याच राज्याचं प्रतिनिधित्व कमी होणार नाही. प्रत्येक राज्यात जो नंबर आजचा आहे त्यात 50% वाढ त्यांच्या खासदार पदात होणार आणि त्याच्याकरून समजा आज आपल्याकडे 10 खासदार आहेत, 10 खासदारमधनं 50% वाढ म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला 15 असे खासदार तुमच्या राज्यात वाढून मिळणार. हे कोणाचंच प्रतिनिधित्व कमी होत नाही आहे, सगळ्यांचं से आहे. आणि त्यातल्या त्यात अमित शाह साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं की जे काही डाऊट्स असतील आपण 1 तासभर या स्पेशल सीटिंगला स्थगित करूया. स्थगित केल्यानंतर नवीन एक अमेंडमेंट आणूया जेणेकरून जे काय विरोधी पक्षांचे सगळे डाऊट्स होते ते नक्कीच क्लिअर झाले असते. आणि दुसरी गोष्ट डिलिमिटेशनची प्रक्रिया असते, जनगणना सेन्सस होतो. डिलिमिटेशन झालंच तरच ती 33% आरक्षण जे महिलांचे आहेत ते पुढे नवीन मतदारसंघ रचना होणार आणि त्यांना त्याच्यात सहभाग घेता येणार. अशी एक चर्चा पुढे येत आहे की भारतातली निवडणूक म्हटल्यानंतर घटनेवर आधारित असते आणि घटनेमध्ये SC आणि STला जे रिझर्वेशन आहे आणि हे रिझर्वेशन करण्यासाठी जी लोकसंख्या माहिती असते किंवा पाहिजे असते ती अजूनही आपली जनगणना झालेली नाही. तर त्यांचं असंही म्हणणं आलं की डिलिमिटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर अगोदर जनगणना होते आणि त्यांचं आकडेवारी पुढे आल्यानंतर करूया. याच्यावर आपलं काय भाष्य?
तेच माझं म्हणणं आहे. जनगणना सुरू झालेली आहे, घरोघरी आज जनगणना होत आहे आणि ही प्रक्रिया काही एका वर्षभराची नाही आहे. त्यामुळे आमचं लवकर करायचं हेच हेतू होतं की 2029ला 33% महिला जर आज अजून खासदार झाले असते, 1 वर्षभरात किंवा 2 वर्षभरात समजा सेन्सस झालं, सेन्सस झाल्यानंतर अहवाल डिलिमिटेशन कमिशनकडे जाणार, त्यांचंसुद्धा आकडेवारीवर विचार करणार, कुठले कुठले नवीन मतदारसंघ झाले पाहिजे. आज आपण लोकसंख्या पाहिली तर आपल्या नांदेड जिल्ह्यातच 18 लाखपेक्षा जास्त मतदार आहेत एका खासदाराला. माझं असं म्हणणं आहे, एका क्लासरूममध्ये जर 60 विद्यार्थी असतं तर एका टीचरवर किती भार येतो. तसंच जर एका क्लासरूममध्ये 40 विद्यार्थी असले तर त्या टीचरला जास्त कॉन्सन्ट्रेशन करता येते, विद्यार्थ्यांची क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढते, क्वांटिटीवर पण लक्ष राहतं. त्यामुळे ह्याच एक्झॅम्पल घेऊन ही जी आपण अतिशय सोपं एक्झॅम्पल मी आपल्यासमोर मांडलेलं आहे, हेच एक्झॅम्पल घेऊन उद्या जर मतदारसंघसुद्धा छोटे झाले, मतदानसुद्धा कमी झालं, खासदारांना जास्तीत जास्त लक्ष आपल्या मतदारसंघाकडे देता येईल, लोकांचे प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर पार पाडता येईल. अशी एक शंका अजून विरोधकाकडून बोलल्या जाते की 2023मध्ये लोकसभेमध्ये हे बिल पास झालं होतं आणि त्यावेळेस आकडा आता जो आहे 543 आकडा, याच्या अंतर्गतच हे 33% आरक्षण राहील असं म्हणून ते पास झालं होतं. मग आज परत तो विधेयक आणायचं आवश्यकता का वाटली? त्यावेळेला पण 2023मध्ये डिलिमिटेशनचा क्लॉज होता, तेव्हा त्यांनी सगळं मान्य केलं. आज त्यांनी 33% आरक्षण डिलिमिटेशन हे असंविधानिक म्हणून त्यांनी नाकारलेलं आहे. मला असं वाटतं त्यांना जरा अडचण होते, त्यांना जरा गोंधळ करायचंच आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील 8 वेळा जेव्हा हा बिल सभागृहात आलेला, काही ना काही कारणास्तव तो पास होत नव्हता. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एका मताने हा बिल पास झालेला आहे. पुढे जर 33% आरक्षण, महिलांनासुद्धा जास्त संधी मिळणार, ते मोदी साहेबांचंच श्रेय ह्याच्यात जास्तीत जास्त असेल. ते मला असं वाटतं ऑपोजिशन गोंधळ त्यामुळे घालत आहेत. या होत्या श्रीजयाताई चव्हाण आणि महिला विधेयकावर यांनी विस्तृत असं आपल्याला विश्लेषणही केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टही केलेलं आहे. सम्यक न्यूज लाईव्हसाठी मी विजय निलंगेकर. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.